पहिले ग्रंथ याचा 3रा अध्याय 9 वचन आपण वाचूयात. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. तुम्ही देवाचं शेत आहात. तुम्ही मंडळी, तुम्ही देवाचं शेत आहात. मग का 30 पट येतं, 60 पट येतं, 100 पट येतं? का 100 पट येत नाही? तर प्रॉब्लेम बी मध्ये नाहीये, प्रॉब्लेम आमच्या त्या सॉइल मध्ये, जमिनीमध्ये, शेतामध्ये. आणि मला आज तुम्हाला सांगायचं आहे, बी मध्ये मला काही करायचं नाही, कारण देवाचं वचन आहे. पण कार्य जे करायचंय ते माझ्या अंतःकरणाचं करायचंय. प्रिपेअर, तयारी करा, आपल्या अंतःकरणाची तयारी करा, यासाठी की जे बी पेरलेलं आहे त्या अंतःकरणाने 100 पट पीक द्यावं. म्हणून जो कोणी शंके येतो त्याला बी त्याच्यामध्ये उगवत नाही. ऐकतो खरं, उगवत नाही. जो कोणी भय घेऊन चर्चमध्ये येतो, बी ऐकतो खरं, उगवत नाही. जो कोणी शंका कुशंका घेऊन, संसाराच्या चिंता काळज्या घेऊन जो कोणी येतो आणि बी त्याच्या कानावर पडतं, पण ते उगवत नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बी मध्ये सामर्थ्य आहे, बी मध्ये प्रॉब्लेम नाही, शेतामध्ये प्रॉब्लेम आहे, आमच्या अंतःकरणामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणून जे अंतःकरण जगी काय, त्यांनी किती वचन वाचलं ते कार्य करत नाही, ते उगवत नाही. म्हणून आज मला जे काम करायचं आहे, माझ्या शेतामध्ये काम करायचंय, बी मध्ये नाही. माझ्या शेतामध्ये काम करायचं, माझ्या अंतःकरणामध्ये काम करायचं. ज्यावेळेस आम्ही अंतःकरणामध्ये कार्य करतो त्यावेळेस त्या बी 100 पट पीक येतं. ते वचन माझ्यासाठी पॉवरफुल असतं, ताकदवार असतं. हालेलुया. आणि म्हणून मला सांगू द्या की अंतःकरणाची मशागत करणं हेच बीला दिलेला चांगला रिस्पॉन्स आहे. बी माझ्यामध्ये पडलं, जर अंतःकरणाची मशागत झाली नाही, कदाचित 30 पट मिळेल, पण 100 पट मिळणार नाही. पण मशागत केलेल्या शेतामध्ये जर बी पडलं तर ते 100 पट पीक येतं. ते निरोगी असतं, ते ताकदवार असतं, त्याच्यामध्ये बळ असतं. म्हणून मनुष्याने देवाच्या आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं वचनाच्या द्वारे आपण तयारी करण्याची गरज आहे. ज्या अंतःकरणामध्ये तयारी झालेली आहे तिथं मी पडलं की लगेच उगवतं. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की प्रार्थना करताना सुद्धा आम्ही ते घेतलं, देव माझा आहे, मी देवाचा. मला खूप आनंद वाटला. थोड्यानी शास्त्रज्ञांनी प्रार्थना केली की देव माझा आहे, मी त्याचा हो. तोच व्यक्ती सांगू शकतो की ज्याचं देवाचं आणि त्या व्यक्तीचं रिलेशन चांगलं आहे. मी ऐकून बरं वाटलं. आणि शेवटी ज्यावेळेस सौरभ या ठिकाणी गीत गायलं, मैं तेरा हूं तू मेरा है, हालेलुया, कन्फर्म. आणि आज मला खात्रीने सांगू द्या, तुम्ही देवाचे आहेत आणि देव तुमचा आहे. हालेलुया. हे प्रॉफिटिक मी सांगतो. मला पुन्हाही सांगू द्या की देवाचं ज्ञान मिळवणं हे फळ देत नाही, पण देवाच्या वचनाला आपल्या अंतःकरणात कार्य करू देणं हे फळ देणार आहे. म्हणून ऐकणारे पुष्कळ आहेत, पण फळ देणारे कमी आहेत. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस मी देवाचं वचन वाचतो, ऐकतो, त्यावेळेस माझी तयारी करण्याची गरज आहे. प्रभू, ते वचन माझ्या अंतःकरणात दे आणि तिथं 100 पट पीक येऊ दे. मला एक गोष्ट सांगू द्या, वचनासंबंधी काही गोष्टी आम्हाला करायच्या. पहिली गोष्ट, मला देवाचं वचन ऐकायचं आहे. फर्स्ट स्टेप, देवाचं वचन मला ऐकायचं आहे. हा देवाच्या वचनाचा केलेला आदर आहे. मी देवाचं वचन ऐकतो. त्यात जर मला सांगू द्या की देवाचं वचन मला अंतःकरणामध्ये स्वीकारायचं आहे. ऐकायचं आहे, स्वीकारायचं आहे, त्यानंतर त्या वचनावर मला मनन करायचं आहे. नाही तर कधी कधी चर्चमध्ये वचन ऐकलं की घरी जाईपर्यंत विसरून जातं. त्या वचनावर मला मनन करायचं आहे, मला त्या वचनात गुंतून जायचं आहे, त्या वचनामध्ये मला तत्पर बनायचं आहे, त्या वचनाला माझं जीवन एक झालं पाहिजे. आणि सरते शेवटी जे तुम्ही आपल्या अंतःकरणात घेतलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही गुंतून गेलेला आहात,
त्याच्या पुढची स्टेप आहे त्या वचनाप्रमाणे पवित्र आत्म्याला कार्य करू द्या. कधी कधी आम्हीच कार्य करतो म्हणून पवित्र आत्मा काम करत नाही. म्हणून मगाशीच मी ब्रदर ससानेनं म्हटलं की आम्ही देवाच्या वतीनं वकिली करतो. वकिली तर वकिली अशी गोष्ट आहे की वकील बोलताना संविधानाप्रमाणे घटनेप्रमाणे बोलतो. तो त्याच्या मनचं काही बोलत. घटनेत असं लिहिलंय अमका अमका पिनल कोड म्हणून तू दोषी आहे, अमका अमका पिनल कोड म्हणून तू निर्दोष आहे. म्हणजे मला दोष देणारं काम पण पवित्र शास्त्र करतं, मला निर्दोष ठरवणारं काम पण पवित्र शास्त्र करतं. आणि वकील या नात्याने जर मी त्या वचनाचा अभ्यास केला ते वचन मला निर्दोष करतं, शुद्ध करतं. म्हणून आम्हाला प्रत्येकाला देवाच्या वचनाची फार गरज आहे. हे चांगलं आहे, स्तुती करणं चांगलं आहे, गीत गाणं चांगलं आहे, वाजवणं चांगलं आहे, डान्स करणं चांगलं आहे, पण वचनाला अंतःकरणात घेणं हे सर्वात चांगलं आहे. कारण वचन माझ्या जीवनात कार्य करतं. देवाचं वचन त्याचं सामर्थ्य प्रगट करतं. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. 1 कोरिंथ याचा 29 अध्याय 11 वचन फार महत्वाची गोष्ट सांगितली की पराक्रम हा केवळ देवाचाच आहे. अधिकार हे फक्त देवापासूनच आहेत. हालेलुया. या जगातला कोणताही अधिकार असू द्या, तो गव्हर्नमेंटचा असू द्या, कोणाचाही असू द्या, तो अधिकार त्याला कोणापासून मिळाला? देवापासून. कारण देव अधिकाराचा उगम आहे. देवाला कधी कोणी अधिकार देत नाही, हे मला अधिकार मिळाले ते घे, असं यहोवा कधी म्हणत नाही. तर अधिकार त्याच्याजवळ आहे, त्याला घेण्याची कोणाची गरज? तो देव आहे. येशू ख्रिस्त त्याचा पुत्र, म्हणून तो म्हणतो स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहेत. कोणी दिले? यहोवाने. आणि यहोवाला कोणी अधिकार दिले? कोणीच दिले नाही, देऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही. म्हणून ते अधिकार त्याला देवाजवळ सर्व अधिकार आहे. आणि त्या अधिकाराच्या द्वारे तो म्हणतो की मी तुम्हाला सामर्थ्य पण देतो. एक गोष्ट महत्वाची की अधिकार मिळाल्याशिवाय, मी त्याला पॉवर हा शब्द वापरतो मुद्दाम कारण त्याने जास्त स्पष्टीकरण. किती लोकांना पॉवर हा शब्द माहिती आहे? नाही तर मी तुमच्यासाठी मराठीत बोलेल. त्याला मराठीमध्ये सामर्थ्य म्हणतात, लक्षात घ्या. पण मी पॉवरच वापरतो कारण सामर्थ्य जरा 2-3 अर्थाने येतं. पॉवर हा शब्द वापरतो की मला तुम्हाला माहिती आहे की देव मला अधिकार देतो यासाठी की मी पॉवर वापरावी, सामर्थ्य वापरावं. पण कित्येक लोक आहे अधिकार मिळवत नाही पण सामर्थ्याच्या गोष्टी मात्र करतात. मला एक गोष्ट माहिती आहे की समजा एखादा चोर आहे, चोरी करतो, हे पॉवर आहे की नाही? पॉवर आहे. पण त्याला अधिकार आहे का? म्हणून त्याला तुरुंगात टाकतात. खरं अधिकार नसताना पॉवर वापरतो. तसं मी पण पाळक आहे, मला देवाने पाळकीपणाचा अधिकार दिलाय, मी तो वापरतो. पण एखाद्या व्यक्ती जर पाळकीय पाचारण नसेल तर जो अधिकार पॉवर वापरायला लागला तर त्यावेळेस समस्या निर्माण होते. आणि ही गोष्ट कळणं आम्हाला फार. म्हणून त्या मत्तई कृष्ण वर्तमानात ही गोष्ट सांगितली. कोणी एका शताधिपती होता, त्याच्या चाकराला त्याने प्रार्थना, येशू ख्रिस्ताला चाकराला बरं करण्यासाठी विनंती केली आणि सांगितलं की मी एक अधिकारी आहे, म्हणजे मला ऑथॉरिटी मिळाली, मी एक अधिकारी आहे. आणि माझ्या एका चाकराला म्हटलं जा तर तो जातो आणि ये तर येतो. एक अधिकारी आहे, मला तो अधिकार आहे. आता कोणी उठून त्या चाकराला ये जा म्हणू शकत नाही, त्याचं ऐकणारच नाही. पण ज्यावेळेस अधिकारी म्हणतो त्याला अधिकार मिळालेला आहे आणि त्यावेळेस तो चाकराला पॉवर वापरतो आणि म्हणतो इकडे ये, त्याला यावंच लागतं, जावंच लागतं. तू फक्त शब्द बोल तो बरा होईल, कारण पॉवर तुझ्या शब्दामध्ये. हालेलुया. ताकद तुझ्या शब्दामध्ये. तुला माझ्या छपराखाली यायची गरजच नाही, कारण मी अधिकारी आहे, मला माहिती किती पॉवरफुल आहे माझा शब्द. तुझा शब्द पण पॉवरफुल आहे. तू बोल तसं तू होणार.
त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना म्हटलं की पवित्र आत्मा तुम्ही स्वीकारा, घ्या. हालेलुया. आणि जर पवित्र आत्मा मिळालेला आहे, तुम्ही अधिकारयुक्त झालेला आहात, आता पॉवर वापरा. भूतांना घालवा, रोगांना घालवा, समस्यांना घालवा, शत्रूला घालवा, कारण तुम्ही अधिकारी आहात आणि तुमच्या जो सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. किती छान आहे ना पवित्र शास्त्र. देवाने या जगातले नियम सुद्धा आम्हाला ख्रिस्तामध्येच पाहायला मिळतात. तो न्याय आहे, तो थोडासा भाग आहे ख्रिस्ताच्या न्यायातला. हालेलुया. तर मला तुम्हाला सांगू द्या, आज तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. मला अधिकार देवानं दिलेले आहे, म्हणून मी बिनधास्तपणे सैतानाला त्या चाकराला म्हणतो जा. तो सैतान गेला पाहिजे, या नका म्हणून, नाही तर तो येईल. जा येशूच्या नावात जा, कारण येशूच्या नावात तुम्हाला अधिकार मिळालेला आहे. म्हणून आज सैतानाच्या बरोबर गप्पा मारू नका आणि दुःखी पण होऊ नका. अधिकाराचा वापर करा आणि पॉवरचा दाखवा की तो सैतान तुम्हाला सोडून निघून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मला एक गोष्ट माहिती आहे की अधीन व्हा आणि सैतानाला धमकवा. काय सांगितलं? याकोबाचं पत्र 4 अध्याय 7 वचन. अधीन व्हा, सैतानाला धमकवा म्हणजे तो पळेल. तर मला सांगू द्या, सैतानाला धमकवण्यापेक्षा पहिले तुम्ही अधीन व्हा. अधीन ज्यावेळेस होता त्यावेळेस तुम्हाला अधिकार मिळतो. आणि एकदा का अधिकार मिळाला तर सैतानाला धमकवा. पण कित्येक लोक ज्ञानाने इतके गर्विष्ठ झालेले आहे, ते अधीन होत नाही, मात्र पॉवरचा वापर करतात आणि फजिती होते. हालेलुया. म्हणून तुम्ही देवाच्या अधीन व्हा. तो तुम्हाला अशी ऑथॉरिटी देईल, असा अधिकार तो तुम्हाला देईल. त्या अधिकाराच्या मुळे तुम्हाला एक पॉवर मिळेल. त्या पॉवरचा वापर करा आणि तुम्ही दुष्टाला धमकवा, सैतानाला हाकलून द्या. मला तुम्हाला सांगू दे की तुमच्यावर कोणी काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल त्याला धमकवा येशूच्या नावाने. हालेलुया. कारण पॉवर मनुष्यामध्ये नाही, पॉवर देवाने मला दिलेली आहे, देवामध्ये. रोमकराचं पत्र 13 अध्याय 1 वचन. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. असा अधिकारच नाही जो देवापासून नाही. या जगातल्या प्रत्येकाला जो अधिकार आहे, विश्वासाला जो अधिकार आहे, तो कोणापासून मिळाला? देवापासून. पुढे जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत. आमेन. आज आम्ही नेमलेले आहोत अधिकारी म्हणून, आणि पॉवरचा वापर करा. हालेलुया. जे अधिकारी आहे त्यांना देवाने पॉवर सुद्धा दिलेली आहे. तुम्ही अधीन व्हा, अधिकार मिळवा. अधिकार मिळवा, पॉवर वापरा आणि सैतान पळून जाणार आहे, रोग आजार पळून जाणार आहे. म्हणून अधिकारी फॅशन झालेली आहे. सगळ्या लोकांना तोंडपा झालं, ए शिष्यरा निघून जा, ए शिष्यरा निघून जा. पण त्याच्या आधी विचारलं का कधी देवाला, मला अथॉरिटी आहे काय? जो कोणी नम्रतेने देवाकडे येतो त्याला देव अधिकार संपन्न करतो. आणि ज्यावेळेस तो अधिकाराचा वापर करतो आणि सैतानाला धमकवतो, त्यावेळेस देव त्याला विजयी करतो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. पॉवर ही गोष्ट, त्याचं एक अनेक व्याख्या आहे, पण एक व्याख्या मला सांगावीशी वाटते की देवाच्या वचनाचं सामर्थ्य सामावून घेण्याची कुवत. देवाच्या वचनाचं सामर्थ्य कुठं ठेवायचं? अंतःकरणामध्ये. ते पॉवर असं बनतं. म्हणून बायबल सांगतं, तुझ्या अंतःकरणात माझ्या अंतःकरणात तुझे वचन मी जपून ठेवलं आहे, कारण ते वचन मला पॉवरफुल करतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या, जितका जास्त वेळ होईल तितका जास्तीत जास्त वचन वाचा, कारण ते वचन तुमच्यासाठी पॉवरफुल असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हृदयामध्ये त्याला स्वीकारता, हृदयामध्ये ठेवता, त्याच्यात घडून जाता. म्हणून असं म्हटलेलं आहे, धन्य तो पुरुष परमेश्वराच्या शास्त्रात
रमतो, कारण त्याला पॉवरफुल व्हायचं आहे. धन्य तो पुरुष परमेश्वराच्या शास्त्रात रमतो आणि अहोरात्र, किती वेळ? अहोरात्र त्याचे मनन करतो. कारण का? जितका जास्त मनन करेल तितके जास्त अधिकार, जितके जास्त अधिकार तितकी पॉवर जास्त. हे माझा विश्वास आहे की तुम्ही मनात ठरवताय की मी काही झालं तरी मी देवाचं वचन वाचेलच वाचेल. किती लोकांना असं वाटतं की मी देवाचं वचन वाचेलच, नाही वाचलं तर नाही वाचणार. चक्रनाच्या भाषेमध्ये. हालेलुया. तुमचं सुटका होणार नाही, वाचलं नाही तर सुटकाच नाही. तुम्ही वचनाला महत्त्व द्या, त्याला प्राधान्य द्या, कारण वचनामध्ये कार्य करण्याची ताकद आहे. ते देवाचे सामर्थ्य आहे, ते देवाचं पॉवर. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की प्रत्येक विश्वासाचे वचन ऐकलं पाहिजे, वचन स्वीकारलं पाहिजे, वचनामध्ये गुंतून गेलं पाहिजे, म्हणजे मनन केलं पाहिजे. आणि सरते शेवटी म्हणावं, आता आय एम रेडी. खाली ज्यावेळेस गायकवाड ब्रदर येतात मला घ्यायला सकाळी, तर मी पटपट तयार होतो. ते खाली गाडी देऊन थांबतात. आर यू रेडी? हां, आलीत का खाली? येतोच. हालेलुया. रेडी नसेल तर मी त्यांना म्हणतो थोडा वेळ थांबा, अजून रेडी होतोय. मला तुम्हाला सांगण्याचं की इतके रेडी व्हा की प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्यातून काम करणार आहे. इतके रेडी व्हा, इतकं वचनात राहा, इतका त्याच्यावर विश्वास ठेवा, इतके अधीन व्हा. पवित्र आत्म्याला कार्य करू द्या. ते वचन जे तुम्ही वाचलंय ना ते पॉवरफुल असणार आहे. काही लोक म्हणतात नाही पॉवरफुल देवाचं असेल, पॉवरफुल देवाचं. आता कोणतं मीटर आहे पॉवरफुल तपासायसाठी मला माहीत नाही. हा पॉवरफुल आहे, जास्त पळाला हा पॉवरफुल आहे. नाही, पॉवरफुल तो जो वचन ऐकतो, स्वीकारतो, त्याच्यावर मनन करतो आणि पवित्र आत्म्याला त्या वचनाच्या द्वारे कार्य करू देतो, तो व्यक्ती पॉवरफुल आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बालकासारखे होऊ नका. पथ्याचा विचार, पथ्य अपथ्याचा विचार करा. पथ्य अपथ्य, बायबल काय? पथ्य अपथ्य. शुगरचं झालं तर त्याला पथ्य काय? साखर खाऊ नको. पण इथं पॉवर कशी मिळवायची याचं पथ्य पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. तुम्ही जर ते स्वीकारलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, वचनाच्या सामर्थ्याचा स्वीकार करा, म्हणजे ती कपॅसिटी माझ्यामध्ये. मला सांगू द्या, देवाने तुमच्यामध्ये फार कपॅसिटी ठेवलेली आहे, जरा वापरा. म्हणून देवाच्या वचनाकडे विशेष लक्ष द्या. मला एक गोष्ट पुढेही मी सांगतो, देवाच्या वचनातून ज्ञान मिळवणं त्यांनी फलप्राप्ती होत नाही. त्याला अंतःकरणात घ्या, नम्र व्हा, अधीन व्हा आणि पवित्र आत्म्याला म्हणा तू कार्य कर, मी नाही करत. म्हणून बायबल सांगतं, बलाने नव्हे, पराक्रम नव्हे, माझ्या आत्म्याने काय सिद्धी होईल. आम्ही वचन वाचतो, बलाने काम करतो, आपल्याला जे सुचतं ते करतो. वचन ऐकलेलं असते, पण निर्णय घेताना ते वचन जरा बाजूला. मनुष्य आपल्या स्वतःचे निर्णय घेतो, स्वतःच्या इच्छेप्रमाणे काम करतो. मी कसं ऐकलं, एक देवाचा सेवक आहे आणि चर्चमध्ये त्यांच्या चर्चेसमध्ये जे भांडणं चालले होते त्यापैकी एक व्यक्तीने काही गुंडानं आणलं. गुंडानं. आता बायबलमध्ये असं आहे का, जर तुम्हाला प्रॉब्लेम झाली तर गुंडांना घेऊन या? आहे का? तर जे तुम्हाला प्रॉब्लेम करतात, पहिले तर त्याच्याविषयी धन्यवाद करा, कारण तुमचं स्वर्गात प्रतिफळ मोठं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला विरोध करणारे लोकांनी निघून जावं यासाठी प्रार्थना करा. हे बायबलमध्ये. पण काही काही वेळेस लोक वचन हे बाजूला ठेवतात, ऐकतात, परंतु ज्यावेळेस निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस वचन बाजूला ठेवतात आणि ते आपल्या मनाचीच इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा पराजय येतो, तेव्हा मनुष्य पडतो.
तर आणि संकटात सापडतो, गुंतागुंत यायला लागते का? जे वचन मी ऐकलंय त्या वचनाने प्रमाणे पवित्र आत्म्याने कार्य करावं अशी इच्छा आम्ही धरत नाही, आणि मग त्या ठिकाणी मनुष्याचा पराजय होतो. हालेलुया. मला एक गोष्ट माहिती आहे की मरियेला ज्यावेळेस देवदूत भेटला, ती कुमारी होती, त्यावेळेस तिला सांगितलं की तू धन्य, अमकं तमकं सगळं सांगितलं, स्त्रियांमध्ये तू धन्य वगैरे, पवित्र आत्मा तुझ्यावर येणार आलेला आहे वगैरे सगळं सांगितलं. आणि एक गोष्ट सांगितली, मरिये तू गर्भवती होशील, तुला पुत्र होईल. ती गोंधळी, अरे बापरे, अजूनपर्यंत मला माणूस ठाऊक नाही आणि मी कशी काही गर्भवती होणार आहे. ती गोंधळली. पण ती देवाला, त्या देवदूताला म्हणते हे कसं शक्य आहे. पहिला लूक ऋषवर्तमान पहिला अध्याय 33 वर्ष 33 आणि 34. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील. असं येशू मरियेला बोलला, देवदूत मरियेला बोलला, तो जो असणार आहे तो याकोबाच्या घरावर युगायुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले. मग आता मरिया म्हणते, मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल? हे कसं होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही. एक कुमारी गर्भवती कशी होईल? तिला पुरुषच ठाऊक नाहीये. हे कसं होईल? पुढा 34 वचन. मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले. देवदूत काय म्हटलं? या प्रश्नाचं उत्तर काय? देवदूताने काय म्हटलं? देवदूत म्हटला पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. आमेन. कशाने काम होणार आहे? हालेलुया. जर एक कुमारी गर्भवती होऊन पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भरूप राहते, तर तुमचा कोणताही प्रॉब्लेम सोडवायला देव समर्थ आहे. नैसर्गिकरित्या सांगितलं तर कोणताही डॉक्टर, सायंटिस्ट आणि सगळे लोक म्हणतील की पुरुषीला ठाऊक नाही ती कशी काही गर्भवती झाली. आता त्याची बाकी तर जुन्या करत आहेच ऑलरेडी, पण ज्यांना माहीत नाही ते प्रश्न विचारतात. तर मला सांगू द्या, तिने सुद्धा तो प्रश्न विचारला, हे कसं शक्य आहे? हे कसं होईल? त्यावेळेस देवदूत तिला म्हणतो पवित्र आत्म्याच्या रूपाने द्वारे ती गर्भरूप राहणार आहे. आमेन. पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करेल. मला पुन्हा पॉवरकडे वळायचं. जर तुम्ही वचन ऐकलं, वचन अंतकरणात स्वीकारलं, वचनावर मनन केलं, तर पुढची स्टेप आहे पवित्र आत्मा चमत्कार करणारच आहे. हालेलुया. ज्या देवाने मरियेच्या जीवनात चमत्कार केला, तो देव तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य करेल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. जो अशक्य गोष्ट शक्य करणार आहे की नाही? अशक्य गोष्ट शक्य, येस. कोणाला शक्य नाही जगामध्ये, पण देवाला सगळं शक्य आहे. आणि म्हणून एक कुमारी गर्भवती झाली, कारण पवित्र आत्म्याचं सामर्थ्याची छाया तिच्यावर पडली. आज मला समज आहे तुमचा प्रॉब्लेम किती कुटील आहे ते मला सांगू नका, पण तुमचा कोणताही प्रॉब्लेम सोडवायला देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे. तो सामर्थ्य प्रगट करील आणि तुमचे प्रॉब्लेम देव घालवून टाकेल. हालेलुया. कोणती समस्या देव त्यापासून तुम्हाला सुटका देईल, देव तुम्हाला मुक्त करील. हालेलुया. आणि म्हणून आम्ही देवाकडे पाहणं, त्याच्या वचनाकडे पाहणं हे फार गरजेचं आहे. मला एक गोष्ट माहिती आहे, योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय 12 वचन आमच्या सगळ्यांच्या परिचयाचे वाचूयात, पण तरी पण योहान 1:12. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आमेन. इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलंय. कोणाकडे आहे की इंग्लिश वाचा. आय गेव देम पॉवर असं म्हटलंय. म्हणजे मी त्यांना असं पॉवर दिलेली आहे की लोक त्यांना देवाची मुलं म्हणतील. हालेलुया. योहान 1:12. But to all who did receive him, who believed in his name, he gave the right to become children of God. आमेन. ही गेव द राईट. दुसरा ट्रान्सलेशन म्हटलं पॉवर. राईट आणि पॉवर एकच. तर मला तुम्हाला सांगू की देवाने मला अशी पॉवर दिलेली आहे की माझं मन सांगतंय तू देवाचं मूल आहेस. आता नाही का आपण गीत गायलं, तू मेरा है मै तेरा है. मै तेरा है कसं काय म्हणतात लोक म्हणतात म्हणून का?
तर माझ्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तुम्हाला साक्ष देतो की तू देवाचं मूल आहेस. माझं मन मला साक्ष देतं, देव तुझा आहे आणि तू पण देवाचा आहेस. आय गेव देम पॉवर. मी त्यांना सामर्थ्य पुरवलेलं आहे की त्यांनी देवाची मुलं बनावी. मराठी जरा ट्रान्सलेशन नीट नाहीये. मी त्यांना पॉवर दिलेली आहे. आणि पॉवर जाणवते की नाही? आता लगेच सगळ्या लाईट गेल्या, पॉवर गेली, पॉवर गेली, दिसते की नाही? तुमच्यामध्ये पॉवर आहे, तुम्हाला समजेल. पवित्र आत्मा तुम्हाला कन्फर्म करील, खात्री देईल की तुम्ही देवाचे मूल आहात. हे मॅन, सगळेजण म्हणा मी देवाचं मूल आहे. ही पॉवर आहे. घाबरत घाबरत म्हणू नका, खरं म्हणा मी देवाचं मूल आहे. मी देवाचं मूल आहे. यहोवा माझा आहे. मी देवाचं मूल आहे. मला देवाने अधिकार दिलेला आहे. मला देवाने पॉवर दिलेली आहे. मी शत्रूला पळवलेला आहे. हे मॅन, हा फेथ आहे, ख्रिश्चन फेथ. अनेक लोक नॉलेज सांगतात, पण मला तर सांगू द्या की तुमच्यासाठी बायबलमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे जे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे, जे कार्य करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला नेहमीच वाटतं की लोक बायबलविषयी खूप बोलतात यासाठी की ह्याला ज्ञान प्राप्त हो, त्याला ज्ञान प्राप्त हो, संडे स्कूलला गेला बायबलचं ज्ञान प्राप्त हो, चांगलं आहे. पण तेवढंच पुरेसं नाही आहे. ते ॲप्लिकेबल होणं फार गरजेचं आहे. त्याचं आमच्या जीवनामध्ये कार्य होणं गरजेचं आहे. नाही तर इकडून गेले वारे तिकडून गेले, इकडून शिरले तिकडून गेले. हालेलुया. मला ते माझ्या जीवनाला ॲप्लाय केलं पाहिजे, ॲप्लिकेबल झालं पाहिजे. आमच्या इंजिनिअरिंगमध्ये एक ॲप्लिकेबल इंजिनिअरिंग म्हणून एक सब्जेक्ट असतो. शिकला ते भरपूर झाले, पण अप्लाय कसं करायचं? आणि नाही अप्लाय केलं तर मग शिकणं व्यर्थ आहे. तसं तुम्हाला आणि मला जे वचन मी ऐकतो ते माझ्यामध्ये ॲप्लिकेबल झालं पाहिजे. मी माझ्यामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. हालेलुया. म्हणजे ते वचन मला पॉवरफुल करतं. किती लोकांना पॉवरफुल व्हायचं आहे? आमेन. चांगली गोष्ट आहे, पॉवरफुल व्हा. कारण बायबल सांगतं त्यांच्यातला अशक्त कोणीच नव्हता. जे रानातून निघाले होते ना मिस्र देशातून, तर त्याच्याविषयी साक्ष दिली जाते की त्यांच्यातला अशक्त कोणीच नव्हता. म्हणजे काही आजारी पडत नव्हते का? थकत नव्हते. म्हातारे पण 90 वर्षाचे, त्यांच्यातला अशक्त कोणीच नव्हता. 90 वर्षाचं. अशक्त यासाठी नव्हता कारण माझ्यामध्ये मी राहत नाही, माझा प्रभू राहतो. तो मला सशक्त बनवतो. माझा विश्वास सशक्त आहे. माझा देह अशक्त आहे पण माझा विश्वास सशक्त आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी पॉवरफुल आहे. मी पॉवरफुल आहे. आपलं हे वचन आपण वाचतो. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पॉवर मिळेल. काय मिळेल? पॉवर मिळेल. पवित्र आत्मा आल्यानंतर मला काय मिळते? म्हणजे जे वचन तुम्ही स्वीकारलेलं आहे त्याला जर पवित्र आत्म्याने हातात घेतलं तर शमशोनापेक्षाही तो पॉवरफुल आहे. शलमोनापेक्षाही मोठा ज्ञानी आहे. मलकीसदेपेक्षाही मोठा महायाजक आहे. का? ज्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवला ती पॉवर झाली आणि पवित्र आत्म्याने ती पॉवर वापरण्यासाठी आपल्या हातामध्ये घेतलेली. म्हणून तुम्ही पॉवरफुल आहात. प्रेज द लॉर्ड. किती छान आहे नाही का? मी पॉवरफुल आहे. माझ्या ताकदीने नाही, माझ्यामधल्या येशूमुळे. माझ्या ज्ञानामुळे नाही, माझ्यामधल्या येशूमुळे. जो पवित्र आत्मा त्याने मला दिला त्याच्यामुळे मी पॉवरफुल आहे. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला पॉवर मिळेल. हालेलुया. आज तुमच्याविषयी देवाचा आत्मा हे सांगू इच्छितो की त्यांच्यामध्ये अशक्त कोणीच नव्हता. हे मॅन, कोणीच नव्हता.
का? तो जिमला जातो म्हणून नाही, त्याने येशूला स्वीकारलेलं आहे म्हणून. येशू त्याच्या अंतःकरणात आहे म्हणून. आज कोणी स्वतःला अशक्त समजू नका. बायबल सांगतं अशक्तही म्हणो मी वीर आहे. हालेलुया. आमेन. अशक्तही म्हणो मी वीर आहे. का वीर आहे? माझ्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि मी जे वचन स्वीकारलं ते पवित्र आत्म्याने कार्य करायला हातात घेतलेलं आहे. एखाद्या हत्यारापेक्षाही पॉवरफुल. आमेन. देवावर विश्वास ठेवा, केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा. आपण वाचलं रोमक्रस पत्र 13 अध्याय पहिलंच वचन, पॉवर आणि अधिकार हे केवळ वरूनच आहेत. म्हणून इकडं तिकडं पण कोणती युनिव्हर्सिटी पॉवरफुल आहे असू द्या, ठीक आहे, जातो मी, मरेपर्यंत तुमच्यावर राहिल्यानंतर तो सोडून जाईल, इतकी पॉवरफुल आहे. पण जो कोणी वर पाहतो तो अल्फा ओमेगा असलेल्या देवासाठी तो पॉवरफुल ठरतो. ॲमेन. किती इथंच नाही, वर सुद्धा. म्हणून बायबल पौल म्हणतो नाही का, वरील गोष्टीकडे लक्ष लावा. वरील गोष्टीकडे, हे पॉवर आहे वर. ठीक आहे, चांगली डिग्री एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीत, पुन्हा युनिव्हर्सिटी चांगली आहे म्हणतात, देतो घ्या, किंवा बॉस्टन युनिव्हर्सिटीतून घ्या, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून घ्या. तुम्हाला काही लिमिटेड पॉवर मिळेल, ती पण तुमच्या पोटासाठी. पण देव वरून जर पाहाल, तिथून जे युनिव्हर्सिटीतून ज्ञान मला मिळेल, जे पॉवर मला मिळेल, ते सदा सर्व काळसाठी असणार आहे. ते काही काळासाठी नसते. तुम्ही दुःखात आहात, पॉवर तुमच्याजवळ आहे. तुम्ही आनंदात आहात, पॉवर तुमच्याजवळ आहे. तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात, प्रॉब्लेम तुमच्याजवळ आहे. तुम्ही तुमच्यावर कोणता हल्ला होत आहे, पॉवर तुमच्याबरोबर आहे, तुमच्याजवळ आहे. ही पॉवर तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. म्हणून ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण वेगळं करणार? माझ्याजवळ ख्रिस्त आहे, त्याची पॉवर आहे, त्यामुळे मी विजयशाली आहे. प्रेज द लॉर्ड. आवडलं का तुम्हाला हे? किती लोकांना आवडलं? हालेलुया. मला तर खूप आवडलं. त्यामुळे माझा चेहरा इतका हसरा झालाय सकाळपासून, तर मला पॉवर कळाली. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. हा जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला पॉवरफुल ठरवतो, तो तुम्हाला शक्ती देतो. हालेलुया. आणि म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट देवापासून, देवाच्या वचनातून आम्ही स्वीकारली पाहिजे. पुन्हाही सांगतो, जो जमादार त्याच्या चाकरासाठी प्रार्थना करतो, त्याच्यासाठी पण नाही. आम्ही असे जमादार बनूया की आम्हाला पुष्कळ चाकरांसाठी प्रार्थना करायची, नाही तर काही लोक स्वतःसाठीच प्रार्थना करतात. अहो, जमादाराकडे पहा, एवढा मोठा मनुष्य, त्याच्या हाताखाली असंख्य सैनिक, पण तो जमादार आपल्या एका चाकरासाठी येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो, तू शब्द बोल, देव ऐकेल. कारण मला माहिती आहे, मी कमांडर आहे, जमादार आहे. मी कमांड केली की तसं घडतंच. तू जरा कमांड कर, रोगांना घालवून टाक, मृत्यूला घालवून टाक, कारण तुझ्या कमांडमध्ये पॉवर आहे. म्हणून बोलत राहा. सारखं त्या सैतानाला पळवा. कुठं पण गेला ना, तिथून पळवा. पॉवर वापरा, सैतानाला घालवा. नम्र व्हा, अधीन व्हा, लीन व्हा. तुम्हाला तो पॉवर देईल, तुम्हाला अधिकार देईल, आणि त्या अधिकाराच्या नावाखाली तुम्ही पॉवर वापरा. मला माहिती आहे, मी पाळकी, माझं पाचारण आहे, हा माझा अधिकार आहे. म्हणून तुम्ही सगळेजण शांत मनाने ऐकताय बरं का. काय ऐकता? मी पाळक आहे. तसं मला सांगू द्या, तुम्हाला जे अधिकार मिळाला ना, तर सैतान तुमचं त्याला ऐकावंच लागेल आणि तो पळून जाईल. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्ही देवाची मुलं आहात आणि तुम्हाला देवाने अधिकार दिलेला आहे. म्हणा, मला अधिकार दिलेला आहे, म्हणून माझ्यामध्ये पॉवर आहे.
या पॉवरनं मी सैतानाला धमकावतो. सैतान म्हटलं की सगळा मोठा आवाज येतो, बाकीचं बोललं की थोडा आवाज येतो. म्हणजे सैतानाविषयी इतके कॉन्शियस काय आहेत लोक, काही कळत नाहीत. याला सायकोलॉजी म्हणतात. तर मला सांगू द्या, मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. तो माझ्यामध्ये राहतो म्हणून मला पॉवर आहे. आणि त्या पॉवरमुळं केवळ सैतानालाच नव्हे, सत्ता, अधिकार, आकाशातला दुरसमोर याला मी धमकावतो. रोग, आजार, संकट, विरोधक यांनाही मी धमकावतो, कारण मला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे मला पॉवर सुद्धा आहे. आमेन. म्हणून कोणत्याही प्रॉब्लेमला पाहून मुळमुळ रडू नका. जरा तपासा पॉवर कुठे आहे. पॉवर कधी कधी माझी चावी विसरून राहते घरातच, आणि मी खाली येतो, चावी कुठं गेली, चावी कुठं गेली, सापडतच नाही. ती सापडणार नाही, ती घरी असते. तसं मी पॉवर कुठे गेली, कुठं पॉवर वापरा, म्हणजे तुम्ही चमत्कार पाहणार. वापरा. कोणताही प्रॉब्लेमला तुम्ही पॉवर वापरा. कोणताही प्रॉब्लेम असेल पॉवर वापरा. हालेलुया. ती तुमच्या खिशात आहे, तुमच्या अंतःकरणात आहे. पॉवर वापरा. देव तुम्हाला विजयशाली करेल.